यावेळी जागा बनवली, चेंडूला लॉफ केले, फाईनच्या डोक्यावरून चेंडू जाणार कुठे? हो, थेट प्रेक्षकांमध्ये येत आहेत 6 धावा. ओव्हर टू डीजे. धूमधडाका सुरू झालाय, षटकारां चौकारांची बरसात इथं मात्र जरूर पाहायला मिळते. हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय, येणार कुठे येणार कुठे येणार कुठे आणि 1000 पासून दूर, थोडासा 8 ते 10 फूट दूर पडलाय. कारण की या मध्ये जो फलंदाज व्यासपीठाच्या वरती, व्यासपीठाच्या स्टेज वरती किंवा व्यासपीठाच्या कटआउट वरती जर षटकार लगावतोय तर मात्र संजयजी कदम साहेब यांच्याकडून तब्बल असणाऱ्या 1000 रुपयांचं पारितोषिक. ऐश्वर्य सूर्या 1000 रुपयांपासून 8 ते 10 फूट लांब येऊन चेंडू पडतोय, परंतु प्रयत्न असेल 1000 रुपये जिंकण्याचे. त्याचबरोबर आपण पाहतो की सलग 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट, मेडन ओव्हर यासाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक देऊन प्रत्येक खेळाडूला देखील गौरवण्यात येईल. महेश शिंदे महेश शिंदे उर्फ मयाबाई कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचे आहे. यानंतर होणारा सामना डीए नगर बॉईज आणि SJ11. तर स्कोर आपण पाहतोय, स्कोर कार्ड वरती 20 धावा अंकित केल्या गेलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे फलंदाज इथे बाद झाला नाहीये. चार्ज ऐश्वर्याने आपल्या हातामध्ये घेतलायत आणि विक्रांत मात्र प्रयत्न करतायत एक मोठा फटका खेळण्याचा. प्रयत्न फसला होता, परंतु जीवनदान त्यांना मिळालंय आणि या मिळालेल्या जीवनदानचा फायदा ते करतील का? डावकर हाताचे फलंदाज स्ट्राईक वरती सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचा विषय. या खेळाडूला देखील वर्णी लावली गेली. खराब चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. लेग स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा. इथे मात्र वाईड बॉल येतोय. भरपूर लांबून चेंडू इथे मात्र निघून गेला. विक्रांतने प्रयत्न देखील केला, परंतु चेंडू एवढा लांब होता की पंचांना मात्र चेंडूला वाईड म्हणून करावं लागलं. पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय, जोरदार अपील. आत्मविश्वासाची कमतरता, उत्सुकता भरपूर होती. परिणामादाखल मात्र चेंडूचं पिचिंग, त्याच्यानंतर बॅटीवरती होणारा इम्पॅक्ट आणि सरळ जाऊन यष्ट्यांशी कुठे संपर्क करतोय, या तीन गोष्टींचा उलगडा मात्र माणसांनी केला. त्यानं मात्र इशारा दर्शवला की यस, इट्स नॉट आउट. आउटसाइड द विकेट पिचिंग, यष्ट्यांचं पिचिंग. तर माफ करा, यष्ट्यांशी कुठं वेध होतोय चेंडूचा आणि चेंडूचं पिचिंग कुठं झालं होतं, या दोन गोष्टींचा कुठेतरी कॅल्क्युलेशन सरांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर मात्र इशारा दर्शवला की यस, इट्स नॉट आउट. थोडासा स्पीडअप इथं मात्र आपल्याला करून लागावं लागेल. डीए नगर बॉईज आलेले आहे. SJ बॉईज शाखा क्रमांक 70. तर फाईनला खेळलेत, 6 धावा जरूर मिळत आहेत आणि विक्रांतला देखील सूर बसला की काय असं म्हणावं लागेल. एकीकडे ऐश्वर्याला पाहतोय, दुसरीकडे आपण विक्रांतला पाहतोय. दोन्ही देखील फलंदाज आता तुटून पडतात गोलंदाजावरती. ज्या वेळेला खराब गोलंदाजी केली जाईल त्या वेळेला मात्र अशाच प्रकारचे परिणाम हे भोगावेच लागतील आणि हेच मात्र दर्शवले विक्रांत यांनी. हा लगावलाय फाईनच्या डोक्यावरून षटकार 6 धावांसाठी. वाईट बॉल आला, एक डॉट आला, जो डॉट आलाय तो एक वाईड आला, वाईड नंतर LB आला, LB नंतर आता षटकार आला, LB आला रे, तर सिंगल जरूर येते. या सिंगलने मात्र धाव फलक वधारते. स्कोर जाऊन थांबतो 29च्या घरामध्ये. 3 चेंडूंचा होतोय इथे मात्र खेळ समाप्त.
गोलंदाज रोहित विकेटच्या शोधामध्ये असतील, कारण की ही ओपनिंग पेअर आता मात्र ब्लास्टिंग पेअर ठरू लागली. 5 चेंडूंमध्ये तब्बल 19 धाव संख्येवरती फलंदाजी करतायत फलंदाज ऐश्वर्या. वरपी चेंडू होता, लॉफ केला हवेमध्ये. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेट मधून चेंडूच्या खालती येत आहेत आणि इथे जो संघनायक टॉस साठी आला होता त्याच्या हातामधून हा चेंडू निसटलाय. कर्णधार जर अशा प्रकारच्या चुका करतील तर या अडचणींना ते मात्र आमंत्रण देत आहेत. मला वाटतं नवजोत सिद्धू सरांचा एक डायलॉग आहे, छोडो कॅच हारो मॅच. येस, जरूर जरूर जरूर. पकडा कॅच आणि जिंका मॅच. Yes. कॅचेस विन ऑलवेज मॅचेस. तर निश्चित स्वरूपाने इथे मात्र कॅच सुटला आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या मात्र कॅचला जुळून आहेत. राऊंड द विकेट ऐश्वर्या यांच्यासाठी हलकासा ओव्हरपिच चेंडू यावेळेस मात्र फ्लिक केलाय विथ द रिस्ट आणि आता चेंडू थांबणार नाहीये, भरपूर लांब जातोय. 6 धावांसाठी येतोय नेत्रदीपक षटकार. ऐश्वर्या मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय, बरसतोय बरसतोय बरसतोय, येतोय हा षटकार. थर्टी 37 धावा फलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. यावेळेस मात्र कन्वर्ट जरूर करायचा होता लोअर फुल टॉस मध्ये, पण तो अगदी थोडासा समोर चेंडू पडलाय. बॉटम एज घेऊन चेंडू मात्र येतो मिड ऑनच्या दिशेमध्ये आणि इथे मात्र आपण पाहतो की 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. परिणाम दाखल 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती 39 धावा या अंकित केल्या गेल्या आहेत. ओपनिंग पेअरच्या माध्यमातून आपण पाहतोय की खूप मोठी भागीदारी पाहायला मिळते 39 ची आणि आय थिंक या संपूर्ण स्पर्धेमधील ही एक उच्चतम भागीदारी कडे जाते की काय. 63 रनची तर जरूर आपण पाहतोय 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 39 धावा अंकित केल्या गेल्यात. कालच जर का सांगायचं म्हणलं तर एक राष्ट्रीय न्यूज चॅनल NDTVच्या माध्यमातून संतोषजी नाणेकर यांची इंटरव्ह्यू झाली आणि हे पहिल्यांदा झालंय की एखादी लाईव्ह प्रक्षेपण करणारी क्रिकेटची वाहिनी आणि त्याच्या प्रोप्रायटरला, डायरेक्टरला, फाउंडरला एखाद्या नॅशनल न्यूज चॅनलने आमंत्रित करणं नॅशनल टेलिव्हिजनवरती आणि त्याचं इंटरव्ह्यू घेणं ही सर्वाधिक मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे जी मात्र घडली आहे कालच्या रात्रीमध्ये. सर मी तुम्हाला मॉर्निंगला पण बोललो होतो की आपल्याला कार्यसम्राट चषकामध्ये की जास्तीत जास्त प्रमुख पाहुणे असतील की स्वयंसेवक असतील ते गॉगलमध्ये दिसतात. मी त्यांना विनंती करतो की आमचे बॉलबॉय आहेत त्यांच्यासाठी जाताना गॉगल देऊन जायचं आहे. आणि जसाच आम्ही उल्लेख केला की नॅशनल टेलिव्हिजन अर्थातच न्यूज वाहिनी आणि एक मीडिया चॅनल इथे आलेला आहे आणि आय थिंक काहीतरी कव्हर करण्याचा ते प्रयत्न करतायत. नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये देखील आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. तर पुढील येणारा सामना DN नगर वर्सेस SJ11 या 2 टीमच्या दरम्यान असणार आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की प्लीज तुमची उपस्थिती आम्हाला दर्शवायची. SJ11 चला लवकर यायचं. SJ11 हॅलो सिद्धेश सुर्वे, तुम्हाला जेवणाची व्यवस्थामध्ये आहे, तुम्ही तिकडे स्टेजमध्ये बसू नका, जावा. जेवण करण्याची नाही, जेवणाची व्यवस्था दिलेली आहे. एक लक्षात ठेवा, मी एकदम प्रशांत सरांना माहिती आहे की नियमावली कशी आपले एकदम कडक आहेत. तर मी कदम साहेब आल्यानंतरला त्यांना रिपोर्ट करेल की संपूर्ण युवासेना ही व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घेत आहे, एकही सुद्धा काम करत नाही. तर कृपया मी त्यांना सर्वांना सांगतो की मागे किचनमध्ये काम आहे त्याकडे तुम्ही जायचं आहे. युवासेना लवकर उठायचं तिकडून स्टेजवरून. बघा या संपूर्ण स्पर्धेचे टेक्निकल हेड आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सर्व सूत्र आहेत आणि कधी कुणाचे सूत्र हलवायचे आहेत ना हे रमेश सरांना योग्य पद्धतीने माहिती आहे. आणि सर युवासेनाचे पण सूत्र माझ्या हातामध्येच आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की चला लवकर यायचं खाली. सिद्धेश सुर्वे आणि युवासेना खूप आपण मॅच पाहिले मागे किचनमध्ये गरज आहे खरोखर. तर जायचं आहे तिकडे मागे. विनायक आंचेकर, सिद्धेश सुर्वे, सुमित नाटेकर, शिवा उडियार. आपण जर पदावर असेल तर त्या पदाचा कुठेतरी पूर्णपणे क्रिकेट खेळवणं योग्य रीतीने आपण सहभाग करून त्यांना मदत केली पाहिजे. तरी या जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मात्र आपण पाहतोय की 45 रन्स 45 धावा फलकावरती आल्यात. तिसरं षटक चालू आहे. सोबी मात्र गोलंदाजी करतात. सॅबी मात्र गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू होता, ब्लॉकहोलचा मारा जरूर केला गेला होता. लाऊड अपील पंचांकडे. आत्मविश्वासाची कमतरता इथे मात्र कुठे जाणवली की काय. उत्साह भरपूर होता
परंतु कॉन्फिडन्स थोडासा कमी वाटला आणि त्यामुळेच की काय आपण पाहतो की कदाचित बॅटीची इनसाइड एज लागते आणि कदाचित हेच हेरलंय पंचांनी आणि मात्र इथे ओव्हर द विकेट. सॅबी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतो ऐश्वर्य अप्रतिम फलंदाजी करतायत. पुल केला यावेळेस हवेमध्ये, लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय खूप लांब षटकार. 6 धावांसाठी बरसतोय, तुटून पडलाय, थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी चालली आहे. फलंदाज ऐश्वर्य सुर्वे या षटकाराच्या बरोबरीने टोटल स्कोर जातोय अर्धशतक. 52 धावा पूर्ण झाल्यात मित्रांनो. क्रिकेटचे किट देण्यात येत आहेत. डी नगर बॉईज आणि एस जे बॉईज महिला उपविभाग संघटिका रंजनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही संघांना टी शर्ट देण्यात येत आहेत. येस, निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंना त्यांच्या- घालण्यासाठी जो पेहराव आहे, जो त्यांचा टी शर्ट आहे, अर्थातच मॅच किट आहे, तो मात्र दिला जातोय. त्यांच्यासोबत स्वातीताई तावडे तसेच सुधाकरताई आणि घोसालकरताई यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. महेश शिंदे दोन्ही संघांना लवकर बोलून क्रिकेटचं किट द्यायचं आहे त्यांना, त्यानंतर त्यांची नाणेफेक करून घ्यायची आहे. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय की नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. आपण पाहू शकतो निखिल आलेत आणि पहिला चेंडू कम्मालीचा टाकला होता. विक्रांतला पूर्णपणे थांबवून ठेवलं. ब्रॉखलचा मारा केला होता पायांवरती, पायांच्या अगदी समोर, अगदी दोन्ही पायांच्या मध्ये चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल होतोय की काय असं वाटलं होतं. धाव घेण्याची संधी मिळाली परंतु रनआउट झालेत आणि निर्धाव चेंडू आलाय. परंतु त्याचबरोबर एक विकेट देखील आलाय. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पवन चाललेत. उंच पुरा खेळाडू, मजबूत बांध्याचा पवन महाडिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा, अंधेरी परिसरामध्ये किशन राहतो, अंधेरी परिसरामध्ये ऐश्वर्य राहतो. हे दोन्ही खेळाडू एवढे मोठे आहेत की यांनी सर्व मैदानं गाजून सोडलेत आणि त्यामुळे या दोन्ही संघांनी भरपूर मोठी ताकद आज एकत्रित आणली आहे. केवळ ऐश्वर्या आणि किशन नाही मित्रा, ऐश्वर्या, किशन, राजेश, अनिकेत सानप, विक्रांत चव्हाण, रोहन साळुंके, असंख्य नाव आहेत. जेवढी नावं घेऊ तेवढी कमी. आणि इथे मात्र आपण पाहतोय की अजून एक मोठा फटका इथे मात्र ऐश्वर्याच्या बॅटिंगमधून येतो. टोटल ऐश्वर्याच्या धावा झाल्यात किती हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर झालेत आणि ऐश्वर्याच्या धावा वैयक्तिक कोट्यामध्ये आतापर्यंत या षटकाराच्या बरोबरीने 46. दुसरा अर्धशतकाच्या मार्गावरती 46च्या घरामध्ये ऐश्वर्या जाऊन थांबलाय. दुसरं अर्धशतक पाहायला मिळणार का? हो, मला तर वाटतं पाहायला मिळेलच आपल्याला. चेंडू किती बाकी आहेत सर? ओमकार सर, 4 चेंडूंचा 4 खेळ आहे. बाकी बॉल द्यायचा चेंडूमध्ये आहे. चला, बॉल द्यायचा आहे. 12 चेंडू 46 वरती खेळतोय ऐश्वर्य आणि जर का ऐश्वर्याने जर का येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती अर्धशतक कंप्लीट केलं तर सर्वाधिक वेगवान अर्धशतक या स्पर्धेतलं हे कोरलं जाईल ऐश्वर्याच्या नावावरती. तो सज्ज आहे हे आमंत्रण स्वीकारण्यासाठी. अर्धशतक पूर्ण होणार का मित्रांनो? या चेंडूवरती त्याचा उलगडा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर, मला तर वाटतं 4 चेंडूमध्ये 4 धावा अर्धशतकासाठी बाकी आहे, तर मला वाटतं ह्या चेंडूवरतीच करेल तो. थोडेसे थोडेसे भरकटले. चेंडू व्हॅलिड असेल तोचा. नो चेंडू, फ्री हिट. नो चेंडूचा इशारा मात्र पंचांचा आलाय. कौस्तुभ आणि सुमित बाहेर जायचंय, पाठी जायचंय. तर नो चेंडू करार दिला गेलाय. फ्री हिटची संधी असणार आहेत आणि या फ्री हिटच्या संधीचा वापर केला जाणार का? प्रशांत आणि रमेश सर, ज्या प्रकारे ऐश्वर्याने बॅटिंग केली आहे त्याने पहिल्या चेंडूपासून फ्री हिट असल्यासारखीच बॅटिंग केली. वरपी चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे मात्र रोखले गेले. 4 धावा वाचवल्यात ऐश्वर्याच्या. येस, 4 धावा जरूर रोखल्या गेल्यात परंतु 2 धावा कम्मालीच्या आपल्या टीमच्या खात्यामध्ये ते रोखतायत. टोटल स्कोर या दोनने मात्र पुढे जातोय. स्कोर जाऊन थांबतोय 61 घरामध्ये. एक मोठ्या धावसंख्येकडे मात्र मजल मारली जाते. कालच्या दिवसामध्ये सांगायचं म्हणलं तर 83 धावा हा उच्चतम स्कोरचा आकडा आपण पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये 63. खोलात होता चेंडू, खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल देणार का? आणि हो, यस, दुसरीसाठी कॉल दिलाय परंतु रनआउटच्या माध्यमातून फलंदाज महाडिक इथे मात्र बाद होत आहेत.
तर जरूर आपण पाहतोय की 49 या धावसंख्येवरती येऊन थांबलेत ऐश्वर्य आणि सर्वजण आतुर झालेत ऐश्वर्याचं अर्धशतक पाहण्यासाठी. 4 बॉल झालेत. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये असेल चेंडू. आज नशीब ऐश्वर्य घरून बांधून घेऊन आलेत की काय. आणि याचबरोबर आपण पाहतोय की या संपूर्ण स्पर्धेतला दुसरा खेळाडू ठरतोय जो मात्र अर्धशतकाला गवसणी घालतोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या ऐश्वर्याच्या या अर्धशतकासाठी झाल्याच पाहिजेत. साठी पण मला वाटतं साहेबांकडून पारितोषिक आहेतच. ऐश्वर्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तोही माझ्या वॉर्डमधला संघ आहे शीतलादेवी बॉईज. तर आता मात्र मोठा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सॅबी तिथे परंतु 6 धावांचा इशारा. इथे मात्र आपण पाहतोय नाही थर्ड अंपायर घ्यायचं आहे की बघायचं की एक मिनिट यस पंच. सहा प्रामाणिकपणे आपल्या खेळाडूंनी आपली खेळाडू वृत्ती दाखवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यस आणि याचबरोबर आपण पाहतोय षटकाराने मात्र हे सत्र समाप्त होतोय. 70 धावा स्कोअर कार्ड वरती अंकित केल्या गेल्यात. 71 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलं गेलंय. ही अशी होती की सर्वाधिक वाईड यॉर्कर टाकणारा गोलंदाज जर कोण असेल ना तर तो म्हणजे ऐश्वर्य सूर्य. ही त्यांची प्रमुख ओळख त्यावेळेला पडली होती. आणि कमी पावलांचा वापर करत छोट्या धावेमध्ये एवढ्या वेगाने ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्क टाकणारा गोलंदाज जर कोण असेल तो म्हणजे ऐश्वर्य सूर्य. ही प्रमुख ओळख ऐश्वर्याला मात्र प्रचलित करून गेली. आणि नंतर मात्र या खेळाडूंनी मात्र आपलं एक वेगळं वलय निर्माण केलं. आपल्या बलबुत्यावरती मात्र त्यांनी वेगळी फॅन बेस तयार केला आणि असंख्य साऱ्या खेळाडूंना मात्र त्यांनी अक्षरशः आपल्या प्रेमामध्ये पाडलं. डी ए नगर बॉयज कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर कर्णधारांनी इकडे यायचं आहे. राजेश सावंत सेंट जोसेफ टीम चला विनंती करतो मी तुम्हाला यायचं आपण. आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. बघा DN नगर टीमचे कॅप्टन
यस, बॅट्समन सेंट जोसेफ, काय अडचण आहे का? आमचे कायदे महामंत्री रमेशजी भांजळे साहेब इथं बसलेत पेनल्टी घेऊनच. तुम्ही फक्त चूक करा, लगेच तो पत्ता टाकला जाईल तुमच्या समोर. आय थिंक काही मीडियाचे पत्रकार आलेत जे मात्र बाईट घेत आहेत खेळाडूंची, आणि त्यामुळे ते फलंदाज तिथे बिझी आहेत. अमोल सरांना एक विनंती आहे की जी मॅच चालू आहे त्याची बाईट घेऊ नका. नाही, त्यांची नाही घेत आहे. चला सेंट जोसेफ लवकर. सॅबी 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 लवकर या प्लीज यार. स्वातीताई तावडे, रंजनाताई आणि त्यांच्यासोबत ज्या महिला आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. डी ए नगरचा राजेश सावंत. सर राजेश हॅट्रिक पेसल्स आणि माझा वर्गमित्र राजेश सावंत. तर निश्चित स्वरूपाने आपण टॉस करणार आहोत. प्लीज चला मॅचला सुरुवात करायची, मॅच सुरुवात करायची. हॅलो, यायचं इकडे टॉससाठी. सुधाकर ताई म्हणलं. चला माफ करा, माफ करा. सर्वच आपल्या ताई आहेत. मी महेश सावंत यांना, सॉरी महेश शिंदे यांना विनंती करतो आणि टॉस उडून घ्यायचं लगेच. आपण पाहतोय की सामन्याला मात्र सुरुवात झाली आहे. 71 धावांचा पाठला करायचा गोलिंग मार्कवरती आपण पाहतोय विक्रांत आलेले आहेत, ओपनिंग पेअर राजेश आणि त्यांच्याबरोबर सॅबी आलेले आहेत, आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव घेत इथे मात्र सुरुवात झाली आहे. खातं उघडलं गेलं. इथे मात्र चांगला चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूचं पिचिंग ठेवलं गेलं. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र वेगाने उसळी घेतोय आणि थेट यष्टांच्या पाठी उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावतोय, जिथे मात्र ऐश्वर्य योग्य पद्धतीने चेंडूला गॅदर करतायत. तर डॉट बॉल आलाय सॅबी यांच्या विरोधामध्ये. महेश 2 मिनिटं थांबवायचे, आपले प्रमुख पाहुणे येत आहेत सोबत आपल्या. एक फक्त फोटोसाठी थांबवायचं आहे. तर अजून एक निर्धाव चेंडू येतोय अचूक टप्प्यावरती. इथे मात्र आपण पाहतो चेंडूंना डिलिव्हर केल्या जाते. नीट, क्लीन आणि कन्सिस्टंट गोलंदाजी याच्यासाठी मात्र विक्रांत ओळखले जातात. शांत जेवढे आहेत तेवढेच गोलंदाजी मध्ये आक्रमक आहेत हे खेळाडू. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. ऍक्शन आधीच लोड केली होती खूप वेगाने, ताकदीने मात्र चेंडूला रिलीज करतायत. व्हेरिएशन इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. मागील 3 चेंडू जर का सांगायचं म्हटलं तर ऑस्टिकच्या बाहेर पिच केले आणि फलंदाजाला अक्षरशः कोड्यात पाडलं होतं की लेगच ब्रेक मी करतोय, परंतु यानंतर वेगाने चेंडू शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल आलाय. वाईट बॉल आलाय. डॉट बॉल येतोय, वाईट बॉल येतोय. या वाईट बॉलनी मात्र 1 रन स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होते. प्रशांत सर थांबवतो. आपले विधानसभा संघटक सुनील जैन खाब्या साहेब यांची मैदानामध्ये उपस्थित लाभले आहे. तर मी कार्यसम्राट चषक याच्या वतीने सर इकडे यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं सरांना. मी विनंती करतो की त्याने एक फोटो घ्यायचा आहे. आपले डी ए नगर बॉईज आणि SJ11 या संघाचं फोटो सेशन चालू आहे. तर मी खाब्या साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या फोटो सेशनमध्ये सहभाग व्हायचा आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाब्या साहेब हे उपस्थित झाले आहेत. मर्सडीजचा गॉगल आहे मला वाटतं सरांच्या.
मर्सडीज आहे ना सर? प्रशांत सर मर्सडीजच आहे, तो मला जाताना देणार आहेत सर. तर जरूर आपण पाहतो की विक्रांत मात्र कमालीची गोलंदाजी करतायत आणि पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त होतं. स्कोर कार्डवरती आल्यात त्या 6 धावा आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत सॅबी. चांगली गोलंदाजी राहिली विक्रांत यांची. टॉस मात्र केला जातोय. आमचे समन्वयक साहेब इथं आलेले आहेत आमच्या समेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आमच्या काही महिला पदाधिकारी कार्यकर्ता देखील आमच्या समेत आलेले आहेत. तर या सर्वांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करत टॉस कंप्लीट करूया. निश्चितच प्रशांत. अंधेरी पश्चिम मीडियाचे पत्रकार इथे मात्र आमच्या मान्यवरांची एक बाईट घेत होते जिथं मात्र ते कोर होते आणि पंचांचा इशारा यश षटकार तर आलाय. इथे टॉस देखील इथं नो बॉल आहे, नो +6. तर जरूर आपण पाहतोय 7 धावा या चेंडूवरती येतात आणि या 7 धावेने मात्र धावफलक खूप वेगाने पुढे सरसावतोय. जाऊन मात्र थांबते 14च्या घरामध्ये. ऐश्वर्या थोडेसे महागडे पडलेत. वेगवान गोलंदाजी तर करताय जरूर, परंतु त्यांचं नियंत्रण हे मात्र चेंडूवरती नाहीये, ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा इथे खर्च केल्या जात आहेत. सिंगल अजून एक ऍड केली जाते. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आली होती, तिला मात्र जास्त काही चमक दाखवता आली नाहीये, परंतु त्यानंतरचे 2 फलंदाज अर्थातच अली खान आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की अल्तमश प्रयत्न करतायत धावांना गोळा करण्याचं आणि हा प्रयत्न यशस्वी होणार का? हा धन्यवाद साहेब, साहेबांनी मला गॉगल दिले आहे. तर जरूर आपण पाहतो की आमच्या लाडके विधानसभा समन्वयक मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या रमेश तर निश्चित स्वरूपाने आपले आदरणीय साहेब हॅलो खाव्या साहेब, तुमचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणून तुम्ही गॉगल साहेब, माझ्याकडे 3 गॉगल जमा झालेत आता. 1 मिनिट.
धन्यवाद साहेब. मी रंजनाताईंकडे तो पाठवतोय तुमचा गॉगल सुद्धा, आणि रंजनाताईंनी पण दिलाय की गॉगल कसा आहे बघ. प्लीज प्लीज चला लवकर लवकर धन्यवाद, आपण चला. सुरुवात करूयात. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स पुढील सामना होणार आहे, तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन इथं आम्हाला हवेत. काही सूचना आम्हाला द्यायच्या आहेत काही खेळाडूंच्या. प्लीज पुढील होणारा सामना डीएन नगर बॉयज आणि SJ11 दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज इकडे या पहिले. तर काही टेक्निकल गोष्टी तिथे डिस्कस केल्या जातील, परंतु 2 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती आल्यात. 16 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप लांब चेंडू जातोय. षटकार आलाय. काय टायमिंग आहे, काय अचूकता आहे, काय नजाकत आहे, काय ब्युटिफुल स्ट्रोक इथे मात्र एक्झिक्यूट केलाय. 6 धावांसाठी चेंडू डिस्पॅच होतोय सरळ प्रेक्षकांमध्ये. येतोय दंडनी षटकार. चला बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्यायचा आहे प्लीज. काय सुंदर टायमिंग इथं मात्र आपण पाहतो की फलंदाज अली खान याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. अक्षरशः या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती कणखर प्रश्न विचारलाय आणि हा प्रश्न भरपूर महागडा पडलाय. 6 धावांसाठी नेत्रदीपक स्ट्रोक षटकार येतोय. टेक्निफाईट. प्रशांत सर, माझे मित्र दीपक पाटील आले आहेत, त्यांचं खूप खूप मैदानामध्ये स्वागत आहे. तर निश्चित स्वरूपाने थोड्या वेळा आधीच ओमकार मात्र चर्चा करत होता दीपक या नावाची की प्रशांत जसे सामन्याला सुरुवात होईल त्यानंतर अजून काही मोठे खेळाडू आहेत या परिसरामध्ये ज्यांनी मात्र अंधुरीचं नाव खऱ्या अर्थाने टेनिस पटलावरती अभिमानाने आणलंय आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून, आपल्या खेळाच्या जोरावरती. आणि असाच एक लाडका फलंदाज दीपक मात्र आलेत. लोवर 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 फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून लांब 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 येतोय षटकार. फायनली त्यांचा कॉल मात्र आला. 28 धावा धावफलकावरती आल्यात. तब्बल 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः विक्रांतने दांबून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं, परंतु आता फलंदाजाने आपल्या हातांना खोललंय आणि अक्षरशः मोठे स्ट्रोक खेळण्याची सुरुवात देखील केली आहे. आखूड टप्प्याची लाईन यावेळेस मात्र आपण पाहतोय अधिक उसळी दिली गेली आहे चेंडूला. पंचांचा इशारा इथे मात्र 1 बाउन्सचा दिला गेलाय आणि सूचना देत आहेत गोलंदाजाला की यापुढे जर का अशा प्रकारचा बाउन्स आम्हाला पाहायला मिळाला तर मात्र तुम्हाला आम्ही दंडित करू या ओव्हरमध्ये. या साऱ्या सूचना मात्र दिल्या जात आहेत. आणि जरूर आपण पाहतो की गोलंदाज बॉलिंग मार्कवरती जे आलेत ना विनायक, ते देखील चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या विरोधामध्ये 2 मोठे स्ट्रोक जरूर आलेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अधिक उसळी घेणारा चेंडू. पंचांचा इशारा इथे मात्र नो बॉलचा आलाय, कारण की याच अधिक चेंडूवरती 1 बाउन्सचा इशारा दिला आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारची उसळी पाहायला मिळाली आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय पंचांनी दंडित करार दिलं. म्हणजे आता येणारा पुढचा चेंडू हा मात्र फ्री हिटचा असणार आहे. उघडा डोळे बघा नीट, येतोय तुमच्या समोर फ्री हिट. तर बघूयात या फ्री हिटचा वापर हा फलंदाज करणार का. चांगल्या लयमध्ये आहेत अली खान, चांगले स्ट्रोक्स खेळतात अली खान आणि अपेक्षा आहे अजून मोठ्या स्ट्रोक्सची. लक्ष थोडंसं मोठं आहे, लक्ष थोडंसं अवघड आहे, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा ही जरूर करावी लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये. विक्रांत चेंडूवरती खूप वेगाने येत आहेत. एक पेक्षा जास्त काही नाहीये. भरपूर सारे लेफ्ट आर्म गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. ओव्हरपिच चेंडू होता, यावेळेस मात्र खोदून जरूर काढतायत. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. एक पेक्षा जास्त काय नाही. बघा कमालीचा क्रिकेट इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं क्रिकेट इथं मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. तर याचबरोबर आपण पाहतोय की फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद होत आहेत, रनआउटच्या माध्यमातून बाद होत आहेत आणि 3 षटकांचा झाला इथे मात्र खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 31.
31 धावा आल्यात मित्रांनो. 31 धावा, 31 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. अद्याप देखील 6 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं लक्ष कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. ऋतुराज गायकवाड असा खेळाडू ज्याने मात्र 40+ धावा केल्या होत्या एका षटकामध्ये, आणि तोच विक्रम इथं मोडीत काढला जाणार का? ओव्हर द विकेट शेवटचे षटक घेऊन येत आहेत. बॉलर नेम अंकित. राईट ओव्हर द विकेट. अंकितचा पहिला चेंडू खराब. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. आणि या नो चेंडूवरती जर का मोठा फटका आला असता तर कदाचित या षटकातलं हे लक्ष पाठला करत असताना सफलतेपूर्वेकडे टाकलेलं पहिलं पाऊल पाहायला मिळालं असतं. पहिला चेंडू इथे मात्र नो बॉल येतोय. अंकित नवोदित चेहरा मात्र या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला मात्र संधी दिली गेली आहे. यावेळेस डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर जरूर केला गेला होता. डॉट बॉल जरूर आलेत आणि शीतला देवी बॉईज टीमचे काही पाठीराखे कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून मात्र आनंद घेत आहेत. चांगल्या चेंडू आणि चांगल्या चेंडूसाठी मात्र लोअर फुल टॉस ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू हातामधून निसटला होता की काय, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करत अली खान यांच्या खेळीचा मात्र झाला इथे अंत. कमी पडलंय की काय असं म्हणावं लागेल, आणि कॅच कंप्लीट केला गेला क्षेत्ररक्षकाकडून. सफलता प्राप्त होते अंकित यांच्या नावावरती, आणि पुन्हा एकदा अंकित बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक करतायत. पहिला चेंडू नो डिलिव्हर केला होता. असं वाटलं होतं की खराब गोलंदाजी करतील की काय, परंतु यावेळेस कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर डीप रिझन मध्ये चेंडू सरसावतोय. इथे मात्र आपण पाहतोय चौकार पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग क्रिकेटचा पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळालाय, आणि 4 धावा इथे मात्र जरूर येतात. बघा देर आले, हे थोडंसं उशिराने आलाय हा फटका, आणि अपेक्षा होती हे फटके जर का थोडे लवकर आले असते तर मॅचमध्ये रंगत ही टिकून राहिली असती. नवीन फलंदाज स्लेज. वेगवान चेंडू होता, थोडासा बाउन्स कमी घेतोय अपेक्षापेक्षा, आणि हीच उसळी मात्र फलंदाजाला थोडीशी बीट करते. 1 रन जरूर आलाय, आणि याचबरोबर आपण पाहतोय की या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. अजून देखील 2 बॉल बाकी. फक्त आणि फक्त एक औपचारिकता आता शेष. DN नगर SJ11 एक मोठी मॅच तुमच्या समोर येते मित्रांनो, जिथे मात्र 2 प्रबळ दावेदारांना आपण मात्र अनुभवणार आहोत एकमेकांच्या विरोधामध्ये पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेच्या वैयक्तिक त्यांच्यासाठी, आणि त्यामुळे मित्रांनो ही येणारी मॅच भरपूर काही सांगणारी असणार आहे. आज संपूर्ण दिवसभरामध्ये खूप मोठमोठे खेळाडू आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळणार आहेत. काल बहुतेक खेळाडू हे बिझी होते आपल्या ऑफिस कार्यामुळे असतील, आपल्या कामामुळे असतील, किंवा वैयक्तिक कारणांमुळे, परंतु आज सुट्टीचा दिवस आहे, ऑफिस बंद आहेत, परंतु क्रिकेटचं मैदान खुलं आहे. त्यामुळे आज मोठमोठे खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील, आणि याच मॅचमध्ये आपण पाहतोय की ऐश्वर्या असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की विक्रांत असतील, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये अजून काही खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. दीपक देखील इथे उपस्थित झालेत, ते देखील इन ॲक्शन थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळतील. यस, सुनील शेलार असतील, राजा सावंत असतील, ओमकार आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत, आणि याचबरोबर विकेटचं पतन जगल करत कॅचला मात्र केले फिनिश, आणि याचबरोबर आपण पाहतोय की शीतला देवी बॉईजनी मात्र ही मॅच जिंकली. पहिलं पाऊल विजेच्या दिशेने हे मात्र यशस्वीरित्या टाकलं गेलंय, आणि
कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, तुमचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर विरोधी संघ तुमचं देखील मी तेवढंच कौतुक करतो, कारण की तुम्ही देखील तेवढाच चांगला खेळ या मैदानावरती दाखवला. त्याचबरोबर सेंट जोसेफ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय थोडासा फेरबदल, मी जातोय, थोडीशी विश्रांती घेतोय, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, आनंद घेत राहा. अर्थात कार्यसम्राट चषक 2025. निश्चितच प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात. या अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमचे सन्माननीय समन्वयक सुनील जैन खाबिया साहेब, ज्यांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे, ज्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं काही क्षणापूर्वी यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे झालेला पार पाडलेला आपल्याला पाहायला मिळतो. चला, नाणेफेकीचा कौल ज्याप्रमाणे झालाय त्याप्रमाणे विनंती असेल त्याची अंमलबजावणी त्वरित करायची मैदानावरती. नेक्स्ट मॅच डी नगर बॉईज एका बाजूला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ते SJ11, अर्थातच शाखा क्रमांक 67 विरुद्ध शाखा क्रमांक 70 विरुद्ध 67 हा मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत, आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. मागील सामन्यात आपण ऐश्वर्याचा क्लास पाहिला, विक्रांतची फिरकी पाहिली आणि निश्चितच शीतलादेवी बॉईजचा तो थाट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालाय. पुढच्या फेरीत प्रवेश दाखल करतायत. नाणेफेकीचा कौल इथे झालाय मित्रांनो. SJ11 संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय. चला, निर्णयाप्रमाणे SJ11 मैदानात जा, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मित्रांनो, आपण पाहतो, अनुभवतो, ज्याचा आनंद घेतो. अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचाच लाडका, अत्यंत प्रिय आणि निकट असणारा मानाचा, प्रतिष्ठेचा असा चषक, अर्थातच कार्यसम्राट चषक 2025 ही स्पर्धा 6वं पर्व स्पर्धेचं आपण पाहतोय. आणि निश्चितच ज्याप्रमाणे ही स्पर्धा उत्तरोत्तर प्रतिवर्षीप्रमाणे आपला दर्जा